आदिनाथ, कसला विचार करतोयस रे बाळा? काही नाही आजोबा, तुम्ही म्हणालात ना सुलेखाच्या पत्रिकेत पितृदोष आहे, त्याचाच विचार करत होतो. वाटलंच होतं मला, तू त्याच गोष्टीचा विचार करत असशील. आजोबा खरंच उपाय नाहीये यावर? आदिनाथ, देवानं प्रश्न जन्माला घातले, तशीच त्यांची उत्तरही दिलेली आहेत. फक्त माणसाला ती शोधता येत नाहीत, म्हणून ते प्रश्न खूप अवघड वाटू लागतात. म्हणजे यावर उपाय आहे? पण तुम्ही तर म्हणालात की ह्या बाबतीत उपाय नाहीये म्हणून. खरंय, त्या दोघींवर येणारं जे अरिष्ट आहे त्यावर उपाय नसला तरी त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. म्हणजे बघ, त्या दोघी जर एकमेकींच्या सहवासात आल्या तर त्यांना त्रास होऊ शकतो. कदाचित एकमेकींपासून धोका निर्माण होऊ शकतो. हे जरी खरं असलं तरी समजा त्या एकमेकींच्या सहवासात आल्याच नाही तर गोष्टी टाळता येऊ शकतात. पण आजोबा हे किती दिवस शक्य आहे? म्हणजे आईपासनं मुलगी किंवा मुलीपासनं आई किती दिवस लांब राहू शकते? खरंय, पण जर मात्र हे शक्य नाही झालं तर त्यांच्यावर येणारं अरिष्टही टाळता येणं शक्य होणार नाही. श्रीराम श्रीराम. फिरा फिरा, गावभर फिरा. तब्येत बरी नसताना सुद्धा गावभर फिरा. कोकून कोकून वाट लावून घेतले शरीराची नुसती. फिरे नको का, माझा गोळा करायचंय काय? अरे पाय मोकळा करायला जातो मी. पाय मोकळे करायला जाता 2-2 दिवस? 4-4, 5-5 तास काय पाय मोकळे करत असता? चालणं ह्यो माणसाला लई चांगला या बाई. हो, तुझ्या वयाचा मी होतो ना, तो इतकं चालायचो. इतकं तुला काय कळते? अक्कल गाण ठेवलेली माणसे. व्यायाम करता तुम्ही चालण्याचा? तो व्यायाम चढतो काय हो तुम्हाला? नाही, तुम्ही चालून आल्यानंतर झिंगत झिंगत घरी येता म्हणून म्हटलं. हा उतरत्या वयातला चढणारा व्यायाम मी मालकांच्या कानावर नाही घातलाय. घाल का, जा घाल. कानावर घालायचं काय ठेवलंय? सगळं कानात घाल मालकाच्या. आज मी जाणार आहे. मी कुठे? हा, एक मोठा डॉक्टर आलाय. त्याने मला सांगितले जालिम औषध देतो, सगळं बरं औषध देतो. काही गरज नाहीये. मी मालकांना सांगून तुमच्यासाठी एक चांगला काढा केलाय, बरं वाटेल तुम्हाला. तो घ्या. कसला काढा? तुम्हाला खोकला झालाय ना, त्याच्यावरचा काढा आहे, घ्या. नाही मी घेणार नाही. घ्या. मी घेणार नाही. गपचूप घ्या. मी घेणार नाही म्हटलं तर? हे बघा, नाही तर हातपाय बांधून तुमचा नाक दाबून मला तोंडात होतावं लागेल. काय माझी जीवावर उठलायस काय? ठेव ठेव तो काढा, ठेव. मी घेईन, तू आपल्या कामाला जा. नाही नाही, मी ठेवून तुम्ही घेणार नाही. आता माझ्या समोर घ्या. आता इष्टेला. आणि आता कुठे फिरायला जाऊ नका, इथे आराम करा. हा, संध्याकाळी अजून एकदा घ्यायचा आहे, बरं वाटेल तुम्हाला.
कडू कडू खडा पासलायस इष्ण्या, या वाड्याचा राजा झालायस काय तू? मला काढा पासतोस? या वाड्यात तर नाही तुला बाहेर काढला तर नावाचा सोमान्या नाही. सुधा चल लवकर लवकर. हा? अरे ग. चल ग. होय 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 खायला आणतेच आहे मी, पण हे काय लवकर जायचं तुम्हालाच? हो जरा. मग काल तसं काही बोलला नाहीत मला. नाही बोललो का? नाही सॉरी, राहून गेलं असेल. मी क्लासवरती एका मुलाला बोलून ठेवलंय. मुलाला? अहो मग क्लासवर कशाला? आता क्लासच्या संदर्भात काम आहे म्हणून क्लासवर बोलवलं. मला वाटलं की काय वाटलं? नाही काही नाही. अगं सांग काय ते लवकर, मला वेळ नाही तेवढं. हो चिडताय का? माझ्या मनात सारखा प्रियाबद्दल विचार होता. मला वाटलं तिच्यासाठी कोणी मुलगा. असं वाटलं होय तुला? नाही म्हणजे क्लासच्या संदर्भातच काम आहे. तुमच्या मनात तिच्या लग्नाचा विचार येतो का कधी? खरं सांगू वसुधा, अलीकडे हा विचार माझ्या मनामध्ये वारंवार येतो. खरंच का हो? खरं म्हणजे काय, मी बाप आहे तिचा. तुम्हाला सांगते, मला हल्ली खूप काळजी वाटते तिची. कसली काळजी वाटते मला? तसं नाही, म्हणजे आहे, हुशार आहे, शहाणी आहे, पण हट्टी आहे ना एवढी. आणि नमतं घ्यायचं माहितीच नाहीये तिला. कसं होणार तिचं पुढे? तरी सारखी मी तिला सांगत असते की बाई ग, नीट वाग, नीट वाग. नीट वाग असं प्रत्येक जण सांगत असतो, पण म्हणजे एक्झॅक्टली कसं वाग हे कोणी सांगत नाही ना. हे सांगता येतं का? ते आपलं आपण समजून उमजून घ्यायचं असतं. अच्छा. छान बोलतेस. ती चेष्टा का सुचते तुम्हाला? अगं चेष्टा नाही, खरंच छान बघा, मला खरंच खूप काळजी वाटते. आणि त्यातून अलीकडे तर कुसुमवांचं सारखं प्रियाच्या लग्नाचा विषय काढून मला भंडावून सोडत असतात. कुसुमचं मला काही सांगू नकोस तू. प्रियाच्या लग्नाच्या संदर्भात काय करायचं हे तू आणि मी ठरवायचं, कळलं? हो. मग काय करायचं सांग मला. मला कळत नाहीये ना. तर मी बाबांशी बोलले तर बाबा म्हणतात तू काही काळजी करू नकोस, तिच्या विवाहाचा योग उशिरा आहे. उशिरा आहे ना? तू काळजी का करतेस मला कळत नाही. हे बघ, प्रियाच्या लग्नाच्या संदर्भात आपण काळजी करायची नाही, तिच्यावरती जबरदस्ती करायची नाही, तिच्यावरची सक्ती करायची नाही, कळलं? मग काय करायचंय? जोपर्यंत ती स्वतःहून लग्नाचा विषय काढत नाही तोपर्यंत आपण हा विषय तिच्याकडे काढायचा नाही, कळलं? आणि कुणी जर विचारलं काही काढलं, कोणी विचारलं तर मला सांग. कोणाला काय उत्तर द्यायचं ना मी देईन. अहो तुम्ही काय मी घरी नसतो तर मला फोन करून सांग. काय उत्तर असेल तर मी देईन त्याला. तू मला खायला घेऊन पडतो. कसला एवढा विचार करतोयस? आधीचा. प्रिया, एक गोष्ट मनावरून पुसली गेली होती, पण आता पुन्हा दिसू लागली. दादाच्या मनातली त्याच्या पराभवाची भावना. म्हणजे तू सुद्धा ऑब्झर्व केलेस तर हे. स्वप्नील, काही महान योद्ध्यांनी काय म्हटलंय माहितीये? मला जर माझा शत्रू समोर दिसत असेल आणि मी व्यवस्थित प्लॅनिंग करून जर हल्ला केला तर त्या हल्ल्यात काय, किंवा ती लढाई असेल तर त्या लढाईत काय, माझे हरण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. म्हणजे तुला काय म्हणायचंय? आधीनी प्लॅनिंग केलंच नव्हतं? तसं नाही, मी असं म्हणेन की दादाला त्याचा शत्रूच दिसला नाही. तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही. आणि
हे जर असंच चालू राहिलं ना स्वप्नील, तर पुढे कधीच त्याला त्याचा शत्रू कळणार नाही. पण त्याचा शत्रू तसा नाहीये. त्याला डोळे आहेत, ते उघडे आहेत आणि त्याचं प्लॅनिंग पक्क आहे. आणि त्यासाठी सपोर्ट म्हणून तो दादालाच वापरतोय. म्हणजे आमचं मिशन, आमचं प्लॅनिंग. त्याचं जे व्हायचं होतं तेच झालं. स्वप्नील, साप साप म्हणून काठीला मारण्यात काय फायदा आहे? खरंच मला जर तेव्हाच लक्षात आलं असतं ना की तुमचं नेमकं काय चाललंय, तर कदाचित मी तुम्हाला अलर्ट करू शकले असते. कसला विचार करतोयस? आता पटतंय? प्रिया, आधी माझा खूप जवळचा मित्र आहे म्हणून मी हे नाही म्हणत आहे. पण तुला असं नाही वाटत की त्याचा पराभव हा शत्रूला दाखवण्यासाठी असू शकतो, किंवा शत्रूला गाफील ठेवण्यासाठी? पैज लावतोस? बघूया कोण जिंकतं. बघूया तू तुझ्या मित्राला जास्त चांगला ओळखतोस का मी माझ्या भावाला. काय करायचं? आत्ता सुद्धा त्याला विचार, या लढाईत त्याचा खरा शत्रू कोण? मला विचारलंस तर मी क्षणाचाही विलंब न लावता तुला सांगेन की माझा शत्रू सुलेखा आहे. हेच त्याला विचारून बघ. बराच वेळ विचार करत राहील आणि त्यानंतर सुद्धा कन्फ्युज्डच राहील. राहून राहून निखिलचं वाईट वाटतं. तो पहिला होता ज्याला आमचा खरा शत्रू कळला होता. पण त्यावेळी डोळे उघडे ठेवून सपोर्ट करायला कोणीच नव्हतं. आणि आज दादाकडे सगळेजण आशेने पाहतायत आणि दादा मात्र चुकीच्या टार्गेटमध्ये हात धुवून लागलाय. स्वप्नील, हे मी सगळं तुला आता जसं सांगते ना तसंच त्याला सुद्धा सांगायला खूप आवडेल मला, पण दादा नाही ऐकून घेणार. आणि म्हणूनच ही लढाई मला एक हाती एकटीने लढायची. दादाला आता मी शब्दांनी नाही कृतीने दाखवून देणार आहे कोण त्याचा खरा शत्रू आहे आणि खोटा मित्र आहे. बोल. तुम्हाला मी प्रथमेश बद्दल बोलले होते, आठवतंय? पुढे बोल. दीनानाथ शास्त्रींनी भाकीत केलंय प्रथमेश कोणातरी बाईच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार आहे म्हणून. आणि तो तुझाच होणार आहे असं वाटतंय का तुला आता? त्या पोराला मी कधीही संपून टाकू शकते, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मग वेळ टळून जाण्याची वाट बघतेस का सुलेखा? प्रथमेश ज्या बाईच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार आहे ती बाई नक्की कोण आहे हे कळायला तर हवं. कदाचित तूही असू शकतेस, कारण मागे एकदा त्यांनी तुझ्यावर हल्ला केला होता. का? माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणी असू शकत नाही? हा, माझ्यापर्यंत पोलीसही पोचू शकले नाहीत, मग एवढंसं पोरगं काय पोचतंय? त्याच्या नशिबात जर एखाद्या स्त्रीचा मृत्यू त्याच्याकडनं होणार असेल तर तू काय, नियती सुद्धा ते बदलू शकत नाही सुलेखा. आता तुला 2 जणांपासून धोका आहे. एक अभिमान, जर तो रिकवर झाला तर, आणि दुसरा प्रथमेश. प्रथमेश पासून जास्त धोका असू शकतो, ते जर नियतीने ठरवलं असेल तर. मग आता तुला पुन्हा एकदा सावधपणे मनाचा ताबा घ्यायची तयारी सुरू करायला हवी. केलीये.
सावधगिरीने आणि यशस्वीपणे थोडासा का होईना पण माझ्या गाठीशी मी आत्मविश्वास जमा करायला सुरुवात केली आहे. चला, उशिरा का होईना पण तुला अक्कल आली आता. खूप आनंद मिळतो ना तुम्हाला मला असं खालून पडून बोलायला. हं? असो, पुन्हा एकदा मनाचा ताबा मिळवून मी त्या प्रथमेशला नाही, करावं तेच लागणार आहे. प्रथमेशच्या हातून एका स्त्रीचा मृत्यू हा जर अटळ असेल तर ती स्त्री त्याला वाटणारी असण्यापेक्षा तुला वाटणारी का असू नये. आजपर्यंत अनेक सोन्यासारख्या संधी तुझ्या समोर आल्या, पण दरवेळेला तुझ्या हातून चूक घडत आली. आता ही जर का संधी वाया घालवलीस ना तर पुढची संधी मिळण्यासाठी तू नसशील. कळलं? या संधीचं सोनं कसं करायचं ते मी बघते. प्रिया, सॉरी मला जरा लेट झाला यायला. ओके या, प्रिया, तू अशी इरिटेट झाल्यासारखी काय वाटतेस? कारण मी झाली आहे इरिटेट. स्वप्नील, एक गोष्ट प्रूव्ह करता येत नाही रे मला. प्रिया, प्लीज डोंट लूज युअर टेम्पर. त्याने काय होणार? मला सुद्धा नाही आवडत रे साध्या साध्या गोष्टींवर चिडायला. पण बघ ना, माझं नशीब सुद्धा असं साथ देत आहे ना मला की चिडण्यापेक्षा जास्त क्रिएटिव्ह मी काहीच करू शकत नाहीये सध्या तरी. हो हो हो, शांत व्हा मॅडम प्लीज. बर, आपण जरा शांत डोक्याने या सगळ्याचा विचार करूया का? मला पहिले सांग की तू जगावर चिडलीस की स्वतःवर? माहित नाही. मी कशासाठी आहे मी सांगतो. आपल्याकडे बाकी कोणाही पेक्षा स्ट्रॉंग मुद्दा असतो, पण आपण तो एकालाही पटवून देऊ शकत नाही. त्यावेळी अशी अवस्था होते. म्हणजे माझी ही अशी अवस्था जन्मभर राहणार आहे बहुतेक. का? तुला कोणी शाप दिलाय? पण मी या गोष्टी सिद्ध करू शकेन असा वर सुद्धा कोणी दिला नाहीये ना मला. आणि मला नकोय तो वर सुद्धा. मला कुठलीही फी नकोय. मी झगडायला तयार आहे, पण मला झगडता सुद्धा येत नाहीये. आणि आत्ता हे सगळं नॅचरल पॉवर्समध्ये चाललंय, पण जेव्हा सुलेखा तिच्या सुपर नॅचरल पॉवर्सचा वापर करेल तेव्हा तेव्हा अपंगच असणार आहे मी. म्हणजे तुला काय म्हणायचंय? ती तुझ्या विरुद्ध कोणत्याही थराला जाऊ शकते. सुलेखाला तिच्या विरुद्ध कोणी ब्र काढलेला चालत नाही, आणि मी सगळे पुरावे गोळा करीन सुद्धा. पण पुन्हा तेच ना, जेव्हा गोष्ट सुपर नॅचरल पॉवर्सवर येईल तेव्हा 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 काहीच सिद्ध करू शकणार नाहीये मी, आणि हे दिसतंय मला आत्ताच. आणि सुलेखा विरुद्ध शोधलेल्या नॅचरल गोष्टींवर कोणी विश्वास ठेवायला तयार होत नाही. तिथे एका पुस्तकाच्या आधारे सांगितलेल्या सुपर नॅचरल गोष्टींवर कोण विश्वास ठेवणार आहे? मी आहे ना, मी ठेवीन विश्वास. ऑफकोर्स प्रिया. अगं, तुझे हे सगळे मुद्दे मांडायला मी तुझ्याबरोबर आहे, अँड विथ फुल सायंटिफिक नॉलेज. प्रिया, जेव्हा आपला स्ट्रॉंग मुद्दा आपण दुसऱ्यांसमोर मांडूही शकत नाही, आणि त्यावेळी हा मुद्दा फक्त ऐकून न घेता आपल्याबरोबर स्ट्रॉंगली मांडायला जर कोणी तयार असेल तर स्वतःला एकटं नाही समजायचं. तुझं सुपर नॅचरल पॉवरचं पुस्तक मी काही उगाच अभ्यासाला घेतलंय? प्रिया, कम ऑन, आय एम विथ यू.